आज महाराष्ट्रातले हॉटेल आणि बार बंद असणार आहेत। करवाडी विरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं बंद पुकारलेला आहे। परमिट रूम आणि बारवर करवाडी विरोधात बंद आहे। करवाडीमुळे व्यवसाय धोक्यात आल्याचा संघटनांचा आरोप आहे। सर्व रेस्टॉरंट बार आज एक दिवसीय बंद पाळणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आज रेस्टॉरंट बार हॉटेल्स बंद असतील, एक दिवसीय बंद पाळण्यात येतोय करवाडी विरोधात। नक्कीच लागवी खरं तर ज्या प्रमाणात करवाढ झालेली आहे दारूवरती, या सगळ्याचा निषेध म्हणून हे सगळे जे हॉटेल व्यावसायिक आहेत आजचा एक दिवसाचा बंद आकारणार आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं की राज्यामध्ये नवीन 328 वाईन शॉपला परमिशन देण्यात आलेली आहे। गेल्या 50 वर्षापासून वाईन शॉपला परमिशन नव्हती आणि 328 जे आहेत ते नव्यानं आता राज्यभरामध्ये वाईन शॉप त्यांना परमिशन देण्यात आलेलं आहे। याचा सुद्धा निषेध म्हणून हे सगळे आजचे हॉटेल्स बार जे आहेत पुण्यामध्ये आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता बंद असणार आहेत। खरं तर आपण पाहिलं की लोकांचा विरोध म्हणून गेल्या 50 वर्षापासून या 300 अनेक जे वाईन्स आहेत त्याला नव्यानं परमिशन देण्यात येत नव्हती आणि याचा खरं तर आता 328 जे वाईन शॉप आहेत ते कोणाला भेटणार आणि यासाठी कोणाची स्पर्धा लागणार हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण पाहिलं की दारूबंदीला विरोध होत असताना राज्य शासनानं अचानकच अशा 328 नव्यानं ज्या परमिशन दिलेल्या आहेत त्या परमिशन नेमकं कोणाला दिलेले आहेत याचा सुद्धा खरं तर त्याची माहिती समोर येणं अपेक्षित आहे। कारण या विभागाचे जे मंत्री आहेत अजित पवार, उत्पादन शुल्क विभागाचे, त्यांचे अनेक जवळचे नातेवाईक जे आहेत ते या सगळ्या दारू कंपन्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे। त्यांचे अनेक वाईन शॉप्स आहेत। खरं तर याचा सुद्धा खरं तर जो आहे तो आता विचार समोर येताना दिसत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की पुणे आणि राज्यातील वेगवेगळ्या शहरामध्ये आजच्या एक दिवसासाठी जे आहेत वाईन शॉप त्याचबरोबर बार हॉटेल्स हे बंद असणार आहेत। चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।